नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली मॅथची सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 10वा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला। आता पहिलाच प्रश्न तुम्हाला सिंप्लिफिकेशनचा मिळाला आहे, पण थोडं काहीतरी नवीन आहे याच्यात। तर ते नवीन काय आहे चला तुम्हाला सांगतो। पहा, इक्वेशन आधी आपण लिहून घेऊ। +3 भागेला a +3 बरोबर आहे। यात नवीन तुम्हाला काय वाटत आहे की पहा, पॉवर मध्ये 0 आलेला आहे। 2 असते तर आपण स्क्वेअर काढतो, 3 असेल तर क्यूब काढतो, पण 0 आहे। आता इथे 0 साठी एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, पण 0च्या आधी ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण सॉल्व्ह करू। जसं बॉडमास मध्ये आपण सर्वात आधी काय सॉल्व्ह करतो, ब्रॅकेट, बरोबर। 4 मायनस जसेच्या तसे ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर काय येते, 2 मधून 9 गेले तर किती उरतात, 7, पण किती -7 चा पॉवर 0 प्लस 3 चा स्क्वेअर 9 भागेला 1 प्लस 3 स्क्वेअर सॉल्व्ह केला। आता त्याच्या नंतर आपण काय सॉल्व्ह करतो, ब्रॅकेट 4 मायनस, आता हा जो ब्रॅकेट आहे 7 चा पॉवर 0, कशाच्याही पॉवर 0 आला तर संख्या एकच घ्यायची। उत्तर किती येतं त्याचं, एकच। मग -7 चा पॉवर 0, आता इथं 7 असो 8 असो 9 असो 10 असो, कशाचाही पॉवर 0 असला की किती घ्यायचं, 1। चला घेतलं 1, सॉरी ब्रॅकेट निघाला आता 1, बरोबर। प्लस त्याच्यानंतर काय करतो आपण, भागाकार। ब्रॅकेट नंतर आपलं सगळ्यात आधी महत्वाचं काम भागाकार। 9 भागेला 1 9 प्लस 3 झाला। सरळ फॉर्मॅट मध्ये भेटलाय, आता सरळ सरळ चाला। 4 मायनस 1 3 प्लस 9 प्लस 3 9 आणि 3 12 आणि 3 15, म्हणजेच 15 ह्या प्रश्नाचं आपलं राईट आन्सर असेल, ऑप्शन नंबर 3। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2। जब संख्या पहा 3 चा पावर 98 दिला है, बरोबर, को 5 से विभाजित किया जाता है तो शेषफल क्या प्राप्त होगा। आता 3 चा पावर 98, हाही कॉन्सेप्ट नवीन आहे। तुमचं म्हणणं आहे की पाहता आता 3 98 वेळा गुणा करायचे, मग त्याला 5 न भागायचं, असं करायचं का, नाही। याच्यात पण एक शॉर्टकट उपाय आहे। पहा, जेव्हा ही एवढी मोठी संख्या पॉवर दिलेली असेल, जसं इथं 98 92 91 असं कुठलीही संख्या असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, आधी वरची संख्या काय हे चेक करायचं, इवन आहे की ऑड आहे। हा, आता इथं काय दिसत आहे तुम्हाला, हा शेवटचा अंक पाहायचा फक्त। शेवटचा अंक काय आहे, इवन आहे। मग जेव्हा ही इवन संख्या असेल तर 2 घ्यायचे पॉवर म्हणून, म्हणजे 3 चा पॉवर किती, 2, बरोबर, समजलं। पण याच्यात काही केस एक्सेप्शन आहे, जसं 0 1 5 6 हे जे 4 अंक आहे। आता तुम्ही आता याच्याच जागी काय असतं, 96 असतं, तर तुम्ही काय रूल लावला असता की सर तुम्ही सांगितलं होतं की बा इवन नंबर आहे, मग आम्ही आता 3 चा स्क्वेअर 2 घेतो, झालं। नाही, ह्या 4 गोष्टी एक्सेप्शन आहे। हे 4 अंक 0 1 5 6 ज्याही संख्येच्या पॉवर मध्ये हे 4 संख्या असेल तर त्याचं उत्तर ह्याच संख्या येते। म्हणजे 3 चा 96 आला तर एका स्थानी किती आहे, 6 आहे ना एक्सेप्शन केस मध्ये, तर याचं उत्तर 6 येईल, बरोबर। हे 4 अंक लक्षात ठेवायचे, नाहीतर मग अदरवाइज हा फॉर्म्युला सर्वायला लागू होतो, समजलं। हा कॉन्सेप्ट वेगळा आणि हा कॉन्सेप्ट वेगळा। तर या कॉन्सेप्ट नुसार इवन नंबर आहे, आपण काय घेतला, 3 चा स्क्वेअर किती येतो, 9, आणि विचारला काय आहे, 5 न याला विभाजित करायचं म्हणजे भागाकार द्यायचा। 5 1 5 उरले किती रे, 4। आपल्याला विचारला काय, शेषफल, मग शेषफल किती येतं, 4, ऑप्शन नंबर 4 4 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। कॉन्सेप्ट वर चला, 2 कॉन्सेप्ट समजले तुम्हाला, इव्हनचा ऑडचा आणि एक त्या वेगवेगळ्या नंबरचा। कोणते नंबर होते, 0 1 5 6, हे नंबर पाठच करून टाका, पॉवर मध्ये दिलं की ह्याच संख्या येते। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3।
वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जो एक पूर्ण वर्ग है तथा 10, 12, 15 और 18 से भी विभाज्य है. पहा ऑप्शनवर थोडीशी नजर मारा. काय म्हणते ऑप्शन? प्रश्न काय म्हणते सर्वात आधी पहा. छोटी से छोटी, छोटी से छोटी पण कोणती? पूर्ण वर्ग. आता यात पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहे? ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे. पण छोट्यात छोटी, मग आपण ऑप्शनच छोट्यात छोटं चूज करायचं. त्याला ह्या सर्व गोष्टी लागू होते का? पाच. सर्वात छोटं ऑप्शन कोणतं? 900. चला घेऊ 900. विचारला काय? ह्या चार संख्यांनी त्याला भाग गेला पाहिजे. बरोबर. आता हे 900ला 10 भाग जातो का? यस जातो. 12 जातो का? चेक करू. 12 साती 84 उरले 6, 12 पंच 60. म्हणजे 12 सुद्धा जातो. बरोबर. 15 जातो का? 15 5 75, 15 सकम 90. यस 15 सुद्धा जातो. 18 जातो का? 18 5 90. यस 18 जातो. काहीच बघायचं काम नाही. सरळ आपल्याला छोट्यात छोटी संख्या भेटली पूर्ण वर्ग. ऑप्शन नंबर 4 900 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. इनमें से कौन सा सही है? पहा इनइक्वॅलिटीचे साईन दिलेले आहे की च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान, अशा प्रकारचे ऑप्शन आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की याच्यातलं बरोबर कोणतं आहे. चला पाहू. पहिला चेक करू. आता एक लक्षात घ्या, मायनस साईन जास्त वेळा आहे. तर जेव्हा ही मायनस साईन, आता या ऑप्शनकडे लक्ष द्या. -16 आणि -15 म्हटलं काय आहे की -16 हे -15 पेक्षा मोठे आहे. मायनस मध्ये उलट चालतं. मायनस मध्ये काय होतं की जी संख्या लहान आहे ती संख्या मोठी असते. म्हणजे 15 हे 16 पेक्षा मोठे आहे. तर साईन असं पाहिजे होतं, पण आहे असं. म्हणजे पहिलं ऑप्शन गलत. दुसरं पण पहा, जी संख्या मोठी आहे तिकडे बाण दिलाय, पण आपल्याला काय पाहिजे होतं? छोट्या संख्येकडे बाण. हे ऑप्शन चुकीचं आहे. तिसरं काय म्हणते? -16 हे 1 पेक्षा मोठे आहे म्हणते. आता कितीही झालं तरी एका अंकापेक्षा मायनस मोठे असते का? नाही. हे ऑप्शन चुकीचं आहे. तर सरळ आहे की उत्तर डी बरोबर आहे. का बरं? कारण -3 हे -16 पेक्षा मोठे आहे. तर ऑप्शन नंबर डी ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट. सॉरी ते इंग्लिशमध्ये आलं, पण सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. पहा 256चा पॉवर दिला आहे 0.16 गुणेला 16चा पॉवर दिला आहे 0.18. तर उत्तर काय? लक्षात घ्या, हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला आधी सांगितला होता. तिसऱ्या सेटला शाळेत सांगितला होता की जेव्हाही असं इक्वेशन येते तर खाली ब्रॅकेटमध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचा, जेणेकरून ते लवकरात लवकर डिवाइड होईल आणि आपल्याला आपला आन्सर मिळेल. चला चेक करू. कॉमन फॅक्टरसाठी आता पाहू. 256 0.16 गुणेला ब्रॅकेटमध्ये 16 0.18 बरोबर व्हॉट? कॉमन फॅक्टर घ्या. आपण घेऊ सर्वात आधी 2. 2चा कितवा घात 256 येईल चेक करू आपण. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128, 128 दुनी 256 म्हणजे 2चा पॉवर 8. 2चा पॉवर 8 म्हणजे 256 होतो. बरोबर. चला एक तर फॅक्टर भेटला आपल्याला. दुसरा चेक करू. आता हा 2 घेतला तर आपण तोही कॉमनच घेऊ. मी आधी काय म्हटलं तर कॉमन फॅक्टर. चला घ्या. 2चा कितवा भाग हा 16 येईल? 2 2 2 2 2 4 4 2 8 2 16 म्हणजे 2चा घात 4 हा येईल. 2चा घात 4 16 येईल 0.18. मिळाले आपल्याला कॉमन फॅक्टर. जेव्हाही कॉमन फॅक्टर भेटले त्यातला एक कॉमन फॅक्टर कॉमन घ्यायचा. जसं आपण घेतला 2, बाकी कॅन्सल झाला. आता जेव्हाही हे बाहेर निघतं, आता हे गुणिला जातं, तर 8 गुणिला 0.16 प्लस 2 फॅक्टर 1 झाले ना. तर एक रूल आहे. तो रूल काय म्हणतो की पहा, ए चा पॉवर m इंटू ए चा पॉवर n बरोबर. जेव्हाही हा एक कॉमन फॅक्टर घेतो तेव्हा m प्लस n होतं.
या रूलवर हा प्रश्न आहे. तर आलो आपण इथपर्यंत. प्लस घ्या 4 गुणेला 0.18 करा सॉल्व. 16 आठी 128 हे खाली घेऊ आपण 2. 16 आठी 128 पण दोन संख्येनंतर पॉईंट येतं. पॉईंट आला इथं प्लस तसा आहे. 18 चौक 72 पण दोन संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून 0.72. आता ह्या दोघांची बेरीज करायची. किती येतं? 5 आणि 2 8 0 आणि हे 100 म्हणजे 2 म्हणजे 2चा वर्ग 2. तर 2चा वर्ग 2 किती येतो? 4. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 4 हे आपलं राईट आन्सर. पहा कॉमन फॅक्टरने जा. कॉमन फॅक्टरने सॉल्व्ह करताना थोडं कॅल्क्युलेटिव्ह वाटलं तुम्हाला, पण तुम्हाला ते रूल नाही माहिती. एकदा जर तुमच्या रूल ते पाठ झाले, रूल कशानं पाठ होईल? ते प्रॅक्टिस करत जायची अशा प्रश्नांची, तेव्हा ते प्रश्न तुम्हाला येईल. तर नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न. आता होमवर्कचा प्रश्न मी कसोट्यावर आधारित दिला आहे. काय म्हटलं आहे? संख्या दिलेली आहे ही या ऑप्शनपैकी कशासोबत विभाज्य आहे म्हणते. मी तुम्हाला आधीही म्हटलं आहे विभाज्यतेच्या कसोट्यावर खूप सारे प्रश्न मागच्या वेळी विचारले आहे. तर यावेळी सुद्धा विचारू शकतात. तर कसोट्याचा कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. हा होमवर्कच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कळवा. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.